नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून आत्ताच एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या नोटिफिकेशनमध्ये जी महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024ची होणार होती, त्याचबरोबर आणखी 2 पदाच्या ज्या परीक्षा ज्या होणार होत्या याच्यामध्ये समाज कल्याण अधिकारी गट ब आणि त्याचबरोबर इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब, तर या ज्या काही चाळणी परीक्षा ज्या होत्या ना त्याचा संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। आता पुढे ढकलण्यापाठीमागचं रिझन काय देण्यात आलं आहे की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरता जो अधिनियम 2024 जो आहे याच्या संदर्भातलं आरक्षणाच्या ज्या तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी विचारात घेतल्या जातील आणि त्याच्यानंतर शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चित प्राप्त झाल्यानंतर जे काही वरती देण्यात आलेल्या परीक्षा ज्या आहेत ना त्या परीक्षांच्या ज्या काही तारखा आहेत त्याच्या संदर्भात काय केलं जाईल तर घोषणा केली जाईल असं म्हणण्यात आलेलं आहे। बघा, म्हणजे जी महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा पूर्वपरीक्षा जी होणार होती ना संयुक्त पूर्वपरीक्षा ही 28 एप्रिलला होणार होती। बहुजन कल्याण अधिकारी असेल त्याचबरोबर समाज कल्याण अधिकारी असेल तर त्याच्या संदर्भातली जी परीक्षा होती ती 19 मे 2024ला होणार होती, या पुढे ढकलण्यात आल्या। आता एक याच्यामध्ये कधी होऊ शकतात याचं एक प्रिडिक्शन असं असू शकतं की एक म्हणजे आता ह्या एप्रिलमध्ये होणार होत्या त्याच्यात आचारसंहिता चालू असणार आहे। दुसरी गोष्ट आचारसंहितेनंतर निवडणुकीचं म्हणजे इलेक्शनची फेज आहे, लोकसभा इलेक्शन होणार आहे। आता लोकसभा इलेक्शन जे आहे अप टू द मे पर्यंत जाऊ शकतं, म्हणजे साधारणतः मे एंडपर्यंत फायनल त्याचे रिझल्ट डिक्लेअर केले जातील आणि त्याच्यानंतर परीक्षा घेतल्या जाऊ शकतात। जसं UPSCच्या माध्यमातून जी UPSCची परीक्षा जी आहे ती काय झालेली तर जूनमध्ये गेलेली आहे, त्याच्याच प्रकारे साधारणतः या परीक्षा ज्या असतील ना या जूनपर्यंत जाऊ शकतात, जून ते जुलैपर्यंत जाऊ शकतात असा एक अंदाज मी सांगत आहे। रिझन 2च आहेत, एक म्हणजे रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये आहे आणि दुसरं इलेक्शनच्या बाबतीमध्ये आहे। बघा, आता विद्यार्थ्यांना चांगला वेळ एक्स्ट्रा भेटलेला आहे तर त्या वेळेमध्ये डेफिनेटली तुम्ही त्याचा सदुपयोग करा आणि त्याचबरोबर अभ्यास झाला असेल तर त्याची प्रॉपरली जी रिव्हिजन आहे ही रिव्हिजन काय करा तर तुम्ही कंटिन्युअसली करू शकता। बघा, अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मी इथं थांबतो। जय हिंद मित्रांनो।